नमस्कार मित्रांनो, एखाद्या व्यक्तीची आठवण आपल्याला एवढी जास्त का सतावते तेच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तुमच्याशी ती का बोलत नाहीये हे तुम्हाला माहीत नसतं. मित्रांनो, या अनिश्चिततेमुळे तुमचं मन सतत तिच्याबद्दल विचार करत राहतं. पण हे लक्षात घ्या की नात्याचा शेवट झाला आहे आणि ती तुमच्या आयुष्यात परत येणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला कमी लेखू नका किंवा कमी लेखू लागता. मित्रांनो, पण हीच वेळ आहे तुमचं स्वतःचं मूल्य वाढवण्याची. इतरांच्या मान्यतेवर तुमचं स्वमूल्य अवलंबून ठेवू नका. म्हणून आता तिच्या मानसशास्त्राचा विचार करण्याच्या ऐवजी स्वतःच्या मनाचा अभ्यास करा. तिच्या भावनांचा भार तुमच्या खांद्यावर घेऊ नका, कारण तो तुमचा नाही. तुमचं मन, तुमचं काम. आता फक्त स्वतःला परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. स्वतःला एक संधी द्या. तुमचा भूतकाळ तुमच्या भविष्यात ठरवत नाही. तर मित्रांनो, तुमचं आयुष्यात अनेक नवनवीन शक्यता आहेत. मित्रांनो, नवीन माणसं आहेत. मित्रांनो, नवीन अनुभव आहेत. तुम्ही स्वतःला एक नवीन संधी द्या, नवीन गोष्टी शिकण्याची, नवीन लोकांशी बोलण्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करण्याची. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला नव्याने ओळखायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही तिच्या आठवणींपेक्षा खूप मोठे आहात. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या परिस्थितीत एकटे आहात, पण तसं नाही. तुम्ही एकटे नाही आहात. लक्षात ठेवा, जगभरात असे कोट्यावधी लोक आहेत जे अशाच परिस्थितीतून जात आहेत. जेव्हा तुम्हाला एकटं वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांशी बोला. तुम्हाला मदत करायला अनेक लोक तयार आहेत. तुमच्या भावनांबद्दल मोकळेपणाने बोला, कारण भावनांना दाबून ठेवल्याने त्या आणखी त्रास देतात. पण फक्त भावनांवर बोलून थांबणार नाही, कारण त्यामागे खूप मोठा उद्देश दडलेला आहे. मित्रांनो, आता तुम्ही विचाराल, मग हे माझ्यासोबतच का घडलं आहे? समजून घ्या की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात काहीतरी शिकवण्यासाठी आली होती. प्रत्येक नात्याचा एक उद्देश असतो. कदाचित तुम्हाला स्वतःची किंमत काय आहे हे शिकवण्यासाठी ती तुमच्या आयुष्यात आली होती, किंवा तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी. तिच्यामुळे तुम्ही प्रेम, दुःख आणि त्यामागचा त्याग, मित्रांनो, यासारख्या भावनांचा अनुभव घेतला आहे. त्या अनुभवांचा आदर करा, त्यांना एक शिकवण म्हणून स्वीकारा आणि पुढे चला. पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण मिळवावंच लागेल. तुम्हाला वाटत असेल की तुमची भावना तुमच्या नियंत्रणात नाहीत, पण मित्रांनो, हे खरं नाही. आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. म्हणजेच समुद्राच्या लाटांसारख्या असतात, त्या येतातही आणि जातातही. तुम्ही त्या लाटांना अडवू शकत नाही, पण तुम्ही त्यांच्यावर स्वार व्हायला शिकू शकता. जेव्हा आठवण येईल तेव्हा तिला फक्त एक विचार म्हणून पहा. त्या विचारात अडकू नका. तो विचार आहे आणि तो निघून जाईल. स्वतःला सांगा, हा फक्त एक विचार आहे आणि आता मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहे. पण जर मी हे विचार मनात अडथळा आणत असतील तर एक सोपा उपाय आहे. तिच्या आठवणींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुमच्या आयुष्यातील एक नवीन दिशा जाणून घ्या आणि त्यावरती काम करा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही सर्वांनी भरभरून सपोर्ट करावा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते. मित्रांनो, तुम्ही चॅनलला खूप छान सपोर्ट करताय आणि अशीच आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलशी कनेक्ट रहा. धन्यवाद.